नमस्कार. कॅल्क्युलस मधला पुढचा आणि महत्त्वाचा पॉईंट आहे डिफरन्शिएशन. महत्त्वाचा का? कारण कॅल्क्युलस ओळखलंच जातं या दोन पॉईंट्सने, डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन. त्यापैकी हा पहिला पॉईंट डिफरन्शिएशन. याच्या आधी आपण फंक्शन, लिमिट, कंटिन्युटी वगैरे सगळं बघितलेलं आहे. आता डिफरन्शिएशन म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. डिफरन्शिएशन इज अ प्रोसेस, एक प्रोसेस आहे. कशाची प्रोसेस आहे ते आपण बघूया. त्याच्या आधी एक छोटंसं एक्झाम्पल घेऊया. तुम्ही क्रिकेट बघत असाल, क्रिकेटमध्ये रन रेट काढलेला असतो. रन रेट कसा काढायचा हे तुम्हालाही माहिती आहे. कशावरनं काढला जातो तो? तर रन्स असतात आणि ओव्हर्स असतात, त्यावरून आपल्याला रन रेट काढता येतो. म्हणजे जर रन्स दिले असतील आणि ओव्हर्स दिले असतील तर रेट आपण कसा काढतो? रन रेट बरोबर रन्स अपॉन ओव्हर्स, अशा पद्धतीने रन रेट काढतो. म्हणजे 300 रन्स आले असतील आफ्टर 50 ओव्हर्स, तर 50 ओव्हर्स नंतर 300 रन्स आले म्हणजे 6चा रन रेट आहे, हे आपण अशा पद्धतीने काढतो. त्याच्यानंतर बरेचदा ते असा ग्राफ देत असतात. जेव्हा क्रिकेट मॅच चालू असते तेव्हा टीव्हीवर तो ग्राफ देत असतात. रन रेटचा ग्राफ म्हणतो आपण त्याला. तर तो ग्राफ असा असतो, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस. त्यापैकी एक्स ॲक्सिसवर ओव्हर्स लिहिलेले असतात आणि वाय ॲक्सिसवर रन्स लिहिलेले असतात, म्हणजे घेतलेले असतात. 50 ओव्हर्सची मॅच असेल तर 10, 20 असं काय त्यांना सुटेबल जे स्केल असेल ते घेतलेलं असतं. त्याच्यानंतर इथे रन्सचं स्केल घेतलेलं असतं. म्हणजेच काय, तो ग्राफ मध्ये एक कर्व असतो. तो कसा स्टार्ट होतो की 0 बॉल, म्हणजे फर्स्ट बॉल जेव्हा आपण म्हणजे जेव्हा खेळला जाईल फर्स्ट बॉल, तेव्हा जर 0 रन्स आले असतील तर तो कर्व इथनं स्टार्ट होणार. कारण एक्स ॲक्सिसवर एक्स वाय हे पॉईंट्स घेताना एक्स पॉईंट्स म्हणजे ओव्हर्स किंवा किती बॉल झाले बा, 10 ओव्हर्स 3 बॉल झालेत वगैरे असं 10.3 वगैरे, तर तो नंबर इथे असतो एक्स म्हणून, आणि वाय म्हणजे रन्स असतात. तर अशा पद्धतीने ग्राफ प्लॉट केलेला असतो. तर समजा 2 वगैरे रन झाले इथे, तर इथपासून स्टार्ट झालं, तर अशा पद्धतीने तो ग्राफ इथे गेलेला असतो. किंवा किती रन्स झाल्या आणि प्रत्येक ओव्हर्सला किती रन्स झाल्या, आणि फायनल जेव्हा आपल्याला कळतं म्हणजे पूर्ण मॅच संपल्यानंतर किती रेट होता तेही आपल्याला कळतं. तसं जसं हे रन्सचं आहे तसंच स्पीडचं पण आहे. जेव्हा आपण एखाद्या कारचा स्पीड मेजर करायला जातो, हे फिजिक्समध्ये तुम्हाला झालं असेल की एखाद्या कारचा स्पीड मेजर करायचा असेल तर तो कसा मेजर करतो? तर स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाइम, हे आपण बघितलेलं आहे. डिस्टन्स अपॉन टाइम इज इक्वल टू स्पीड. म्हणजेच काय की कारला किती स्पीड आहे, किती स्पीडने गेली कार, हे कसं ठरवतो आपण? सपोज 60 किलोमीटर एका तासात गेली, म्हणजे 60 किलोमीटर आणि 1 अवर असं जर असेल टाइम, म्हणजे तर स्पीड किती झाला कारचा? तर 60 किलोमीटर पर अवर हा त्याचा कारचा स्पीड झाला. हा आपण ह्या फॉर्म्युल्याने काढलेला असतो. आता हा जनरल आपण रेट काढलेला असतो किंवा जनरल हे काढलेलं असतं की पूर्ण डिस्टन्स ट्रॅव्हल झाल्यानंतर आपल्याला किती होता ॲव्हरेज स्पीड, कारचा ॲव्हरेज स्पीड, हा आपण त्याच्यानंतर काढलेला असतो. पण कारचा ॲव्हरेज स्पीड काढलेला असतो तेव्हा रेट काढलेला असतो, तेव्हा प्रत्येक वेळेला एक्झॅक्टली 60 किलोमीटर पर अवरने कार गेलेली असते का? नाही. तर तुम्ही जर पॉईंट प्लॉट करून ग्राफ काढायचा म्हटलात तर त्याचाही असाच काहीतरी ग्राफ येणार, असाच काहीतरी कर्व ग्राफ येणार. किंवा सुरुवातीला ती 50 किलोमीटरने गेली, मध्येच 80चा स्पीड घेतला, परत 40वर आली, पुन्हा 30वर गेली, असं करत करत ते व्हेरी होत असतं. कारचा स्पीड पण व्हेरी होत असतो. त्यामुळे इन जनरल ॲव्हरेज स्पीड आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपण हे असं म्हणणार की जस्ट रेशो घेतला की आपल्याला ॲव्हरेज मिळतो. ॲव्हरेज रन रेट आपल्याला घ्यायचं असेल तर सगळं झाल्यानंतर आपण तो रन रेट काय तो काढू शकतो. पण त्या पॉईंटला स्पीड काढायचा असेल, त्या पॉईंटला जर रन रेट काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल? एक छोटासा म्हणजे निग्लिजिबल डिस्टन्सवरचा एक इंटरवल घ्यायला लागेल. किती डिस्टन्सवाला इंटरवल लागेल? तर निग्लिजिबल डिस्टन्सवाला इंटरवल लागेल. त्या निग्लिजिबल डिस्टन्सवाल्या इंटरवलवर आपल्याला तिथे रेट ऑफ चेंज म्हणजेच काय की त्या पॉईंटला किती चेंज झालाय हे काढता येईल. मग त्यासाठी हा जो एक्स म्हणजे हा जो हे व्हेरिएबल जे घेतले रिलेटेड टू एक्स ॲक्सिस, जे काही व्हेरिएबल असेल ते रिलेटेड टू एक्स ॲक्सिस. स्पीडसाठी काय आहे? तर टाइम हे रिलेटेड टू एक्स ॲक्सिस आहे. क्रिकेटच्या रन रेटसाठी काय? ओव्हर्स हे एक्स ॲक्सिसवरचं व्हेरिएबल आहे. सो रिलेटेड टू एक्स ॲक्सिस स्मॉल, किती स्मॉल घ्यायचा? ॲज एक्स म्हणजे एक्स ॲक्सिसवरचं जे व्हेरिएबल आहे म्हणजे ओव्हर्स म्हणा किंवा टाइम म्हणा, ॲज एक्स टेंडिंग टू 0 इतका अगदी छोटा इंटरवल घ्यायचा आहे, इतका लहान इंटरवल घ्यायचा आहे. आणि मग त्या इंटरवल मधले हे जे 2 पॉईंट घ्यायचे, यातले तिथले 2 पॉईंट घ्यायचे. आपल्याला रेट ऑफ चेंज काढायचा आहे ॲट सर्टन पॉईंट. त्या पॉईंटला आपल्याला रेट ऑफ चेंज काढायचं आहे की
इन जनरल ॲव्हरेज स्पीड काढता येतो, ॲव्हरेज रन रेट काढता येतो, माहिती आहे आपल्याला सगळं. फायनल जेव्हा आपल्याकडे आकडे येतात, फायनल जेव्हा नंबर्स येतात त्याच्यावरून आपण ते ॲव्हरेज काढू शकतो अगदी. पण त्या पर्टिक्युलर पॉईंटला काढायचं असेल तर हा तुम्ही असा जर ग्राफ काढला तर तुम्हाला त्या पर्टिक्युलर पॉईंटचा स्पीड किंवा पर्टिक्युलर पॉईंटचा रन रेट पण तुम्ही काढू शकता. त्यासाठी ते काढण्यासाठी काय करायला लागेल की एक्स ॲक्सिसवरचे इतके निग्लिजिबल डिस्टन्सवरचे 2 पॉईंट लाईक एक्स टेंडिंग टू 0 अशा पॉईंट घ्यायचे आणि मग त्याच्यासाठी फंक्शनल व्हॅल्यू घ्यायच्या ह्या एफ. म्हणजे समजा एक एफ ऑफ ए आहे तर दुसरी किती येईल, अगदी एफ ऑफ ए प्लस एच, कारण तो एच किती असणार आहे, अगदी स्मॉल असणार आहे, अगदी निग्लिजिबल असणार आहे. सो ही एफ ए व्हॅल्यू असेल आणि ही एफ ऑफ ए प्लस एच असेल. तर एच किती हवा, तर एच टेंडिंग टू 0 इतकी अगदी दोघांमध्ये त्या याची डिफरन्स असणार आहे. तर एक फंक्शन तयार होतं किंवा फंक्शन मिळतं रेट ऑफ चेंज, हे एक फंक्शन मिळतं. ते फंक्शन कसं मिळतं, याची जर लिमिटिंग व्हॅल्यू घेतली, रेट म्हणजे कसा काढायचा तो माहिती आहे आपल्याला. आता असे जर पॉईंट्स घेतल्या एच टेंडिंग टू 0 आणि लिमिटिंग व्हॅल्यू घेतली, लिमिट कोणाची, तर एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ए, म्हणजे ह्या 2 फंक्शनल व्हॅल्यू आहेत, या 2 फंक्शनल व्हॅल्यू आहेत आणि अपॉन एच कसं आलं तर एक्स प्लस ए प्लस एच ही एक्स वरची इथली व्हॅल्यू आहे, ही ए प्लस एच आणि ही ए ही व्हॅल्यू आहे. मग ए आणि ए प्लस एच ह्या 2 एक्स ॲक्सिस वरच्या व्हॅल्यू घेतल्या, पण त्या कशा घेतल्या, त्या निग्लिजिबल डिस्टन्सवर घ्यायच्या आहेत ना, म्हणून अगदी स्मॉल एच म्हणजे कसा आहे, तर एच टेंडिंग टू 0 वाला स्मॉल एच इतका घेतला. तर एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ म्हणजे वाय ॲक्सिस वरच्या त्या 2 व्हॅल्यू आणि त्यांच्याच प्री इमेजेस ए प्लस एच मायनस ए, त्यामुळे ते ए आणि ए कॅन्सल झालं आणि नुसतं एच राहिला. सो लिमिट एच टेंडिंग टू 0 एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ए अपॉन हे ए आणि ए कॅन्सल झाल्यामुळे नुसताच एच राहील. सो एच ही जी लिमिटिंग व्हॅल्यू होते, ही लिमिटिंग व्हॅल्यू म्हणजे एक फंक्शन येतं, कुठलं तरी असं एक ते फंक्शन तयार होईल. त्या फंक्शनला ह्या एफ या फंक्शनचं म्हणजे ज्या फंक्शनसाठी आपण ते फंक्शन आपण इथे यूज केले, म्हणजे रन रेटचं साठी असेल, हा रन रेट हे फंक्शन असेल किंवा स्पीड हे फंक्शन असेल, जे काही फंक्शन असेल तर त्या फंक्शनला जे यूज केलेलं आहे त्याचं हे सगळं लिमिटिंग व्हॅल्यू काढल्यानंतर जे फंक्शन तयार होतं किंवा जे फंक्शन आपल्याला मिळतं त्याला म्हणतात डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट ओरिजिनल फंक्शन. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन हे आपण कसं काढू शकतो, तर त्या फंक्शनच्या 2 एक्स ॲक्सिसवरच्या निग्लिजिबल डिस्टन्सवरच्या व्हॅल्यूज घेतल्या त्या डिनॉमिनेटरमध्ये, त्याच्याच वाय ॲक्सिसवरच्या 2 व्हॅल्यूज फंक्शनल व्हॅल्यूज घेतल्या त्यांचा डिफरन्स, आणि ही लिमिटिंग व्हॅल्यू जी येते दॅट इज कॉल्ड डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. आणि ही डेरिव्हेटिव्ह काढण्याची जी सगळी प्रोसेस आहे त्याला म्हणतात डिफरन्शिएशन. म्हणजे रेट ऑफ चेंज, डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, सिम्पली रेट ऑफ चेंज. आता जर ग्राफवर बघायचा झाला तर रेट ऑफ चेंज आपण ग्राफवर कसा बघणार, तर समजा एखादा ग्राफ काढलाय, आणखीन त्याचं दुसरं मिनिंग सांगते मी, की एखादा ग्राफ काढलाय आणि त्या ग्राफला कुठल्या तरी एका कर्वच्या एका पॉईंटला आपण टँजंट काढलाय. तर टँजंट म्हणजे माहिती आपल्याला, टँजंट म्हणजे काय, तर एक स्ट्रेट लाईन जाते कर्वच्या त्या पॉईंटवर आउटर साईडने एक स्ट्रेट लाईन जाते, त्याला आपण टँजंट एकाच पॉईंटला टच करून जाते, त्याला टँजंट म्हणतो आपण. असा टँजंट काढला तर ह्या टँजंटवरचे एनी 2 पॉईंट्स जर तुम्ही कन्सिडर केले तर अर्थात हा x1 y1 असा असणार, हा x2 y2 काहीतरी असं आपण म्हणणार त्याला. तर डेरिव्हेटिव्हची ही जशी फंक्शन आहे रेट ऑफ चेंज म्हणून ते एफ, तसंच डेरिव्हेटिव्ह ॲट दॅट पर्टिक्युलर पॉईंट, कुठल्या पर्टिक्युलर पॉईंटला, तर कर्व आणि टँजंट हा जो ज्या पॉईंट मॅच होतो म्हणजे ज्या पॉईंटला टच करून जातो तो पॉईंट, या पॉईंटचं जर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं असेल तर ह्या टँजंटचा फक्त स्लोप घ्यायचा असतो. मग स्लोप कसा काढायचा आहे आपल्याला माहिती, मॅथ्समध्ये पण झाला, इव्हन फिजिक्समध्ये पण तुम्ही केलं असेल. स्लोप ऑफ टँजंट कसा काढतो की स्लोप ऑफ स्ट्रेट लाईन, तर y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. सो दिस इज कॉल्ड डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन ॲट दॅट पर्टिक्युलर पॉईंट. हे ग्राफवरनं आपण डेरिव्हेटिव्ह त्या फंक्शनचं त्या पॉईंटला काढू शकतो. आणि फंक्शन दिलं असेल की x² + 2x फंक्शन दिले किंवा sin x + cos x असं एक फंक्शन कुठलंही असू शकतं, कॉम्बिनेशन ऑफ फंक्शन, अशा पद्धतीने पण आपण एक डिफरंट फंक्शन तयार करू शकतो. तर फंक्शन्स इन्फायनाइट्स आहेत, तर त्यातलं कुठलंही फंक्शन दिलेलं असेल तर त्या फंक्शनचं अशी जर लिमिटिंग व्हॅल्यू आपण काढली म्हणजेच रेट ऑफ चेंज आपण त्याला म्हणणार आहोत,
आता प्रत्येक वेळेला काही ग्राफ काढून मग ते असं सगळं शक्य नाही. आपण ही डेफिनेशन लिमिटचा उपयोग करून आपण फंक्शनल व्हॅल्यू डेरिव्हेटिव्ह काढणार आहोत एखाद्या फंक्शन्स. सो ही जे लिमिटिंग व्हॅल्यू आपण काढली तर ते जे काही फंक्शन आउटपुट म्हणून जे काही फंक्शन तयार होणार आहे दॅट फंक्शन इज कॉल्ड डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन एफ. आणि त्याचं नोटेशन आहे एफ डॅश. एफ असं डोक्यावर डॅश त्याच्यात दिलेली असते. सो एफ डॅश मीन डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ. पण अनदर मिनिंग काय त्याचं, डेरिव्हेटिव्ह मीन्स स्लोप ऑफ टँजंट. टँजंट कशाचा, तर म्हणजे आधी आपल्याला फंक्शन माहीत असायला हवं काय ते. फंक्शन कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज अ ग्राफ. हे आपल्याला माहिती, कुठलंही फंक्शन एक्स वाय प्लेनवर आपण रिप्रेझेंट करू शकतो. सो फंक्शनचं ग्राफने असं रिप्रेझेंट केलं असेल तर एखाद्या कर्व पॉईंटची आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल तर आपण कसं काढू शकतो, त्या कर्वला टँजंट काढायचा, टँजंटवरचे 2 पॉईंट घ्यायचे आणि y2 - y1 अपॉन x2 - x1 करायचं की जे काही व्हॅल्यू मिळेल ही रिअल नंबर काही रिअल व्हॅल्यू मिळेल, त्यामुळे डेरिव्हेटिव्ह ॲट दॅट पॉईंट मिळेल. एखाद्या पॉईंटचं डेरिव्हेटिव्ह असेल तर अर्थात ते रिअल नंबर असणार आहे. पण इन जनरल फंक्शन डेरिव्हेटिव्ह फंक्शन तयार होतं जेव्हा आपण हे लिमिटिंग व्हॅल्यू काढतो अशी एखाद्या फंक्शनची, तर आणखीन एक काहीतरी फंक्शनच मिळतं. प्रत्येक वेळेला काही रिअल नंबर मिळतो असं नाही, एक फंक्शन तयार होतं. त्या फंक्शनला म्हणतात डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन. सो नोटेशन त्याचं एफ डॅश असं आहे कारण ते डेरिव्हेटिव्ह आहे कोणाचं, एफचं डेरिव्हेटिव्ह म्हणून एफ डॅश असं नोटेशन आहे. किंवा त्याला अजून एक नोटेशन आहे जे आपण नेहमी यूज करणार आहोत, हे पण यूज करतोच आपण म्हणजे अर्थात. पण स्लोप ऑफ टँजंट डिफरन्स बिटवीन वाय ॲक्सिस अपॉन डिफरन्स बिटवीन एक्स ॲक्सिस असं त्याचा सिंपल मिनिंग आहे. म्हणजे डी वाय अपॉन डी एक्स, डिफरन्स बिटवीन वाय अपॉन डिफरन्स बिटवीन एक्स किंवा एफ डॅश. ही 2 नोटेशन आपण डेरिव्हेटिव्हसाठी यूज करणार आहोत. ही कशाची हे कशाचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे याचं नोटेशन काय, तर वाय इज इक्वल टू एफ एक्स. फंक्शन लिहिण्याची पद्धत अशी आहे ना, वाय इज इक्वल टू एफ एक्स असं आपण म्हणतो. सो एफ एक्स हे फंक्शन असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स असं लिहितात किंवा डी वाय बाय डी एक्स लिहितात किंवा वाय इज इक्वल टू एफ एक्स आहे त्यामुळे वाय डॅश असं पण म्हणतात. सो हे काही डिफरंट नोटेशन्स आहेत डेरिव्हेटिव्ह डिनोट करण्याची. आणि डिफरन्शिएशन म्हणजे काय, जी काय डेरिव्हेटिव्ह काढण्याची प्रोसेस ह्या सगळ्या प्रोसेसला म्हणतात डिफरन्शिएशन. सो स्मॉल पॉईंट किंवा स्मॉल डिफरन्स बिटवीन y2 - y1 अपॉन x2 - y. जो काही स्मॉल डिफरन्स असणार आहे त्याला म्हणतात डेरिव्हेटिव्ह. याची आपण डेफिनेशन बघितली की 2 असे पॉईंट्स घ्यायचे लगतचे म्हणतो ना आपण, अगदी नेबरहूड मधले जे 2 पॉईंट्स आहेत, एच्या नेबरहूड मधले पॉईंट्स घ्यायचे की एच टेंडिंग टू 0 वाले. त्याची लिमिटिंग व्हॅल्यू घेतली की एक फंक्शन तयार होतं, त्या फंक्शनला म्हणायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन. मग असं कुठलंही एखादं एक्स स्क्वेअर किंवा काहीतरी साईन क्यूब एक्स, काहीतरी लॉग एक्स अपॉन काहीतरी एक्स स्क्वेअर, अशा कुठल्याही टाईपचं फंक्शन आलं तर आपण त्याचं डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. ग्राफ काढून त्या फंक्शनचं त्या पॉईंटचं डेरिव्हेटिव्ह स्लोपने काढता येईलच, पण आपण ही अशी प्रोसेस करणार नाही. आपल्याकडे डेफिनेशन आपण बघितली की डेरिव्हेटिव्ह एफ डॅश म्हणजे काय, तर लिमिट एफ डॅश किंवा डी वाय बाय डी एक्स कुठलेही नोटेशन वापरा, तर लिमिट h टेंडिंग टू 0 एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ए अपॉन एच, याचं जे काही लिमिट तयार होईल त्याला आपण म्हणतो एफ डॅश. एफ हे फंक्शन आपल्याला दिलेलं असणार आहे, त्याच्यावरून हे जे काही लिमिट म्हणजे लिमिटिंग व्हॅल्यू येईल ते फंक्शन जे असेल ते म्हणजे एफ डॅश. असं करून आपण त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह इथे काढणार. इन जनरल डेरिव्हेटिव्ह पर्टिक्युलर पॉईंटशी असेल तर पर्टिक्युलर पॉईंटला काय असणार आहे की हा पॉईंट आपल्याला माहिती असायला हवा, ए ह्या पॉईंटशी काढायचं तर मग ह्याला एफ डॅश ऑफ ए असं आपण म्हणणार, कारण ह्या डेरिव्हेटिव्ह ॲट दॅट पॉईंट. आणि इन जनरल डेरिव्हेटिव्ह फंक्शन काढायचं असेल तर अर्थात आपण इथे ए लिहिण्याऐवजी एक्स लिहिणार. सो एक्स ॲक्सिसशी रिलेटेड काढणार आपण डी वाय बाय डी एक्स असणार आहे, डिनॉमिनेटरला ऑलवेज डी एक्स असेल, एक्स अपॉन एच ॲज लिमिट एच टेंडिंग टू 0. त्यामुळे ॲक्च्युअली प्रॉपर अगदी डेफिनेशन करायची आली तर ही असणार आहे की एफ ऑफ एक्स प्लस, कारण ए माहीत नसणार आहे. आपण काही ग्राफ काढणार मग त्याच्यानंतर तिथले ॲक्च्युली पॉईंट 2 घेऊन मग असं करणार नाही होत, आपण इन जनरल हे करणार, इन जनरल डेरिव्हेटिव्ह काढणार. त्यामुळे पर्टिक्युलर ए हा पॉईंट आपण घेणार नाही, इन जनरल एक्स ह्याच्यात घेणार. मग ह्या एफला जे काही फंक्शन असेल एफ एक्स, या फंक्शनचा एफ एक्सचा यूज करून हे लिमिट आपण फाइंड आउट केलं की आपल्याला मिळेल एफ डॅश ऑफ एक्स. आणि हे पण एक फंक्शनच असतं,
म्हणजे एक्स स्क्वेअर असेल किंवा काय असेल साइन एक्स असेल कुठलंही त्या ह्या डेफिनेशनमध्ये घालून जे तयार होईल नंतर ते पण एक फंक्शनच येतं. म्हणजे फंक्शनचा लिमिटचा फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हचा फॉर्म पण काय असतं, फंक्शनच असतं. आता कुठल्या फंक्शनचं कुठलं फंक्शन डेरिव्हेटिव्ह आहे वगैरे हे सगळं आता आपल्याला इथे सॉल्व्ह केल्यावरच समजेल. आता त्यात सुद्धा आपण ह्याला म्हणतात फर्स्ट प्रिन्सिपल. फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह ही फर्स्ट डेफिनेशन आहे डेरिव्हेटिव्हची. तर ह्या डेफिनेशनने आपण काही एक स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह काढून घेणार आहोत. स्टँडर्ड म्हणजे अल्जेब्राईक फंक्शनचं कसं येईल, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्सची काय असतील, लॉग फंक्शनचं काय असेल वगैरे अशी स्टँडर्ड फंक्शन जी आहेत त्यांची डेरिव्हेटिव्ज आपण इथे घेणार आहोत. पण नंतर कॉम्बिनेशन ऑफ फंक्शन्स घेतली तर प्रत्येक वेळेला काही आपण ही एवढी मोठी कॉम्प्लिकेटेड डेफिनेशन आहे. कॉम्प्लिकेटेड म्हणजे सॉल्व्ह करायला गेल्यावर लक्षात येईल आपल्याला की ह्या डेफिनेशनने ऑलवेज पॉसिबल या डेफिनेशनने डेरिव्हेटिव्ह येणारच आहे, पण आपण एवढा सगळी प्रोसेस करत बसणार नाही. स्टँडर्ड फंक्शनची डेरिव्हेटिव्ह एकदा माहिती झाली की ती डेरिव्हेटिव्ह यूज करायची ॲज अ फॉर्म्युल्यासारखी आणि मग पुढे आपण काही कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम्स असतील तर ते ॲज अ फॉर्म्युल्यासारखी ती डेरिव्हेटिव्ह यूज करून आपण ते त्या जे काही दिलेलं असेल एक्झाम्पल त्याची डेरिव्हेटिव्ह काढणार आहोत. सो दिस इज अ फर्स्ट प्रिन्सिपल. मग फर्स्ट प्रिन्सिपलने आपण एक स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह काही काढू आणि मग ते ॲज अ फॉर्म्युल्यासारखे आपण ती लक्षात ठेवायचे आणि फॉर्म्युल्यासारखे पुढे जाऊन यूज करायचे. सो डिफरन्शिएशन मीन्स रेट ऑफ चेंज किंवा स्लोप ऑफ टँजंट. तर रेट ऑफ चेंज म्हणजे तुम्हाला माहिती आहे रेट काढता येतो आपल्याला कुठल्याही गोष्टीचा. आपल्याला रेट पटकन रेशो असतो, फक्त एक एक्स ॲक्सिसचा पॉईंट असतो, एक वाय ॲक्सिसचा पॉईंट असतो, जस्ट रेशो असतो. तर त्या पर्टिक्युलर पॉईंटचा काढायचं आलं तर स्लोप ऑफ टँजंटने रिअल नंबर आपण काढूच शकतो, पण आपण अर्थातच ते करणार नाही. आपण इन जनरल ह्या डेफिनेशनने f' काय येतं प्रत्येक स्टँडर्ड फंक्शनचं ते काढणार आणि त्यावरून पुढे एक्झाम्पल सोडवणार. डेरिव्हेटिव्ह हा कन्सेप्ट व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवला तर तसा सोपा आहे. अगदीच कुठे खूप पुढची एक्झाम्पल जे खूप कॉम्बिनेशनने येतात ते वगैरे सोडवायला थोडंसं हे लागेल, पण अदरवाईज डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर नक्की सोपा आहे. कारण प्रत्येक वेळेला आपण हे लिमिट नाही वापरणार आहोत म्हटलं तसं नंतर फॉर्म्युले यूज करायचे आहे. फॉर्म्युले तयार करण्यासाठी हा फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह हे आपण यूज करणार. नोटेशन लक्षात ठेवा, f' किंवा dy/dx किंवा y' कुठलंही नोटेशन तुम्ही डेरिव्हेटिव्हसाठी यूज करू शकता. धन्यवाद.